परीच्या शाळेतला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपवून आम्ही चाललो होतो जेजुरीला. कारण आम्हाला जायचं होतं आज गडावर, ते पण कडेपठारी. तर आम्ही फायनली कडेपठारला पोचलो आणि खूप छान आणि भव्य अशी महादेवाची मूर्ती इथं आहे खाली. स्वप्नाली इथं उभी राहिली आणि आम्ही महादेवाच्या मूर्तीचं पहिल्यांदा बाहेर दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आपले आगेकूच केली गडावरती. तर आम्ही बरेच जण होतो जाणारे. तर स्वप्नाली फास्ट, तिचं माहेरच आहे स्वप्नालीचं जेजुरीला, पटापटा चालते तिला का मीच मागं राहिलो. आता आमच्या बहिणी वगैरे येतात ना, त्याच्यामुळे आम्ही थोडं स्लो चाललं आहे. तर ह्या आमच्या 2 बहिणी आल्यात पाठीमागून. एक मध्ये बहीण, एक धाकटी बहीण आणि त्याच्यापेक्षा एक मोठी आहे. तर हो काही आमची थोरली बहीण. तर आम्ही दमादमाने आपल्या गडावरती चढतोय, आपलं गप्पा टप्पा माझ्या मारत. तर असं करत आम्ही गडावरती पोचलो. आज शिरताच खूप अशी छान स्वातंत्र्य दिनानंतर सजावट केली होती आणि सुंदर अशी सजावट होती. बघा ना, सगळी फुलामध्ये सजावट आहे. सगळ्या फुलामध्ये सजावट केलेली आहे. दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि डायरेक्ट महाप्रसादावर ताव मारला आहे. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर इथं महाप्रसाद असतो, तर महाप्रसाद घ्यायचाच आल्यावरती आपण. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरत असताना फोटो सेशन सुरू झालं. आमचा कॅमेरामनचं काचपासूनच काच बाहेर काढतो काय नो. तर फायनली आम्ही गडावरून खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं, किराणा माल संपला होता घरातला. आता किराणा घेऊन यायचा होता, तर आम्ही किराणा आणायला आलो. तर दुकानात आलो आहे आम्ही किराणा मालाच्या. हे किराणा भरायचं चालू आहे. स्वप्नाली तिकडे यादी करते. तर किराणा वगैरे बघून आता आम्ही घरी चाललो आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कळवा आणि कमेंटमध्ये येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका.